गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आज या तासामध्ये आपण मागील तासामधील केलेल्या सरावाप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत. यापूर्वी आपण काही महत्त्वाचे 25 बहुपर्यायी प्रश्न, योग्य पर्याय निवडा प्रश्न अभ्यासले आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तरे कशी निवडावयाची याबद्दल माहिती पाहिली. आता आपण या तासामध्ये सुद्धा काही बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या 5 तासामध्ये आपण 25 बहुपर्यायी प्रश्न अभ्यासले. आज आपण पहिला प्रश्न घेऊया, म्हणजे सिरियली 26वा प्रश्न आपण घेणार आहोत. तर प्रश्न अतिशय सोपा आहे, परंतु अभ्यास करणाऱ्याला सोपा आहे. मागणी वक्राचा उतार रिकामी जागा असतो. मागणी वक्राचा उतार रिकामी जागा असतो. मागणीचा सिद्धांत आपण अभ्यासला. उदाहरणाच्या साहाय्यानं मागणी आणि किमतीचा संबंध स्पष्ट केला. त्यामध्ये किंमत वाढत असताना मागणी घटत जाते आणि किंमत घटत असताना मागणी वाढत जाते हे आपण पाहिलं. आणि त्या उदाहरणाच्या आधारावर आपण मागणीचा वक्र तयार केला होता. तर त्या मागणी वक्राचा उतार कशा पद्धतीचा असतो हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर मागणी वक्राचा उतार रिकामी जागा असतो. अ धनात्मक, ब ऋणात्मक, क अ व ब दोन्ही बरोबर आणि ड अ आणि ब दोन्ही चूक. तर पहा, मागणी वक्राचा उतार रिकामी जागा असतो. अ आहे धनात्मक. मागणी वक्राचा उतार कसा असतो? धनात्मक असतो का? नाही. पुरवठा वक्राचा उतार हा धनात्मक असतो. पुरवठा वक्राचा उतार हा धनात्मक असतो. मागणी वक्राचा उतार हा ऋणात्मक असतो. मागणी वक्राचा उतार हा ऋणात्मक असतो, कारण मागणी आणि किंमत यामध्ये व्यस्त संबंध असतो. त्यामुळे मागणी वक्राचा उतार हा ऋणात्मक असतो. कारण किंमत वाढली असता मागणी घटते व किंमत कमी झाली असताना मागणी वाढते. त्यामुळे मागणी वक्राचा उतार हा ऋणात्मक असतो. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण मागणी वक्राचा उतार हा ऋणात्मक असतो. त्यामुळे मागणी वक्राचा उतार रिकामी जागा असतो. यामध्ये जे अपर्याय दिलेला आहे धनात्मक, हा अयोग्य आहे. क पर्याय दिला होता अ व ब दोन्ही बरोबर, कारण दोन्ही बरोबर नाहीत, त्यापैकी एक बरोबर आहे, म्हणून क पर्याय सुद्धा अयोग्य आहे. ड पर्यायामध्ये होतं अ व ब दोन्ही चूक, परंतु दोन्हीपैकी एक बरोबर आहे, एक चूक आहे. त्यामुळे त्या दोन्हीपैकी अ चूक आहे, ब बरोबर आहे. त्यामुळे ड पर्याय सुद्धा चुकीचा आहे, अयोग्य आहे. म्हणून मागणी वक्राचा उतार हा ऋणात्मक असतो. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखली जाते. रिकामी जागा
यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. कोणाला ओळखलं जाते अर्थशास्त्राचा जनक म्हणून? हा तर अतिशय साधा प्रश्न आहे. पण साधा जरी असला तरी चारही पर्याय व्यवस्थित वाचायचे आणि नंतर योग्य पर्यायाची निवड करायची. रिकामी जागा यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. अ. रिकार्डो, ब. ॲडम स्मिथ, क. सॅम्युएल्सन आणि ड. प्राध्यापक हिग्स. तर या चारपैकी कुणाला अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जाते? अ. रिकार्डो. रिकार्डोला अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जात नाही, म्हणून अ पर्याय हा अयोग्य आहे. ब आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणून का ओळखलं जाते? कारण 1776 राष्ट्राची संपत्ती नावाचा ॲडम स्मिथ यांनी आपला ग्रंथ प्रकाशित केला आणि तेव्हापासून अर्थशास्त्राला राज्यशास्त्रापासून वेगळं करण्यात आलं आणि त्यामुळे 1776 नंतर अर्थशास्त्राचा अभ्यास राज्यशास्त्रापासून वेगळा करण्यात आला. वेगळं अर्थशास्त्र अभ्यासलं जायचं. तत्पूर्वी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र एकत्र अभ्यासलं जायचं. त्यामुळे त्या ठिकाणी ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. म्हणून ब पर्याय ॲडम स्मिथ हा योग्य पर्याय आहे. क पर्याय होता सॅम्युएल्सन, तोही अयोग्य आहे. ड पर्याय हिग्स होता, तोही अयोग्य आहे. म्हणजे अ, क आणि ड हे अयोग्य पर्याय आहेत. योग्य पर्याय आहे ॲडम स्मिथ, कारण ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. मूल्य आणि भांडवल. मूल्य आणि भांडवल हा प्रसिद्ध ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. मूल्य आणि भांडवल हा प्रसिद्ध ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. मूल्य आणि भांडवल हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? अ. ॲडम स्मिथ, ब. प्राध्यापक हिग्स, क. सॅम्युएल्सन, ड. रिकार्डो. तर मूल्य आणि भांडवल हा प्रसिद्ध ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. कोणी लिहिला आहे? ॲडम स्मिथने लिहिला का? अ पर्याय आहे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथनं लिहिला का? नाही, म्हणून अ पर्याय अयोग्य. ब पर्याय प्राध्यापक हिग्स. प्राध्यापक हिग्स यांनी मूल्य आणि भांडवल नावाचा ग्रंथ लिहिला का? तर यस, हो. मूल्य आणि भांडवल हा प्रसिद्ध ग्रंथ प्राध्यापक हिग्स यांनी लिहिलेला आहे, म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय होता सॅम्युएल्सन, तर सॅम्युएल्सन यांनी लिहिला नाही. ड पर्याय होता रिकार्डो. रिकार्डो यांनी सुद्धा मूल्य आणि भांडवल हा ग्रंथ लिहिलेला नाही. त्यामुळे ब प्राध्यापक हिग्स हा योग्य पर्याय आहे. अ ॲडम स्मिथ, क सॅम्युएल्सन आणि ड रिकार्डो हे तीनही पर्याय अयोग्य आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला. हा मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत. मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला. तर मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत कोणी मांडला हे आपल्याला ओळखायचं आहे. अ आहे प्राध्यापक हिग्स, ब आहे प्राध्यापक सॅम्युएल्सन, क आहे रिकार्डो आणि ड आहे मार्शल. तर मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला. कोणी मांडला आहे? पहा, केवळ मागणीचा विचारला असलं तर डॉक्टर मार्शल हे उत्तर योग्य होतं. मागणीचा सिद्धांत कोणी मांडला?
असा जर प्रश्न विचारला असता तर डॉक्टर मार्शल हे योग्य होतं. पण प्रश्न या ठिकाणी असा विचारला आहे, मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला, तर आहे प्राध्यापक हिग्स. हिग्स यांनी मांडला का? नाही. प्राध्यापक सॅम्युएल्सन, तर यस, प्राध्यापक सॅम्युएल्सन यांनी मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत मांडलेला आहे. म्हणून पर्याय प्राध्यापक सॅम्युएल्सन हा योग्य पर्याय आहे. होता रिकार्डो यांनी सुद्धा मांडला नाही. होता मार्शल यांनी सुद्धा मांडला नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय प्राध्यापक सॅम्युएल्सन हा योग्य पर्याय आहे. पर्याय प्राध्यापक हिग्स हा अयोग्य आहे. पर्याय रिकार्डो हाही अयोग्य आहे. आणि पर्याय डॉक्टर मार्शल हाही अयोग्य आहे. तर प्राध्यापक मार्शल यांनी प्रकट पसंती सिद्धांत मांडलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. सूक्ष्म अर्थशास्त्र रिकामी जागा घटकांशी संबंधित असते. सूक्ष्म अर्थशास्त्र रिकामी जागा घटकांशी संबंधित असते. पर्याय एकूण, पर्याय व्यक्तिगत, पर्याय आणि दोन्ही बरोबर, पर्याय आहे आणि दोन्ही चूक. तर सूक्ष्म अर्थशास्त्र रिकामी जागा घटकाशी संबंधित असते हा प्रश्न आहे. यापूर्वी आपण जे 29 प्रश्न पाहिली त्यामध्ये एक प्रश्न आला होता की स्थूल अर्थशास्त्र हे घटकाशी संबंधित असते. स्थूल अर्थशास्त्र हे रिकामी जागा घटकाशी संबंधित असते. तर या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र न विचारता सूक्ष्म अर्थशास्त्र याबद्दल प्रश्न विचार. सूक्ष्म अर्थशास्त्र रिकामी जागा घटकांशी संबंधित असते. कोणत्या घटकांशी संबंधित असते? एकूण, व्यक्तिगत, व दोन्ही बरोबर, व दोन्ही चूक. तर सूक्ष्म अर्थशास्त्र रिकामी जागा घटकांशी संबंधित असते. पर्याय आहे एकूण. एकूण घटकाशी संबंधित असते का सूक्ष्म अर्थशास्त्र? नाही. एकूण घटकाशी संबंधित असलेलं अर्थशास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र. हे स्थूल किंवा समष्टी किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते, म्हणून ते एकूण घटकांशी संबंधित असते. आणि या उलट सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकांशी संबंधित असते, व्यक्तिगत घटकांचा अभ्यास करते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र रिकामी जागा घटकांशी संबंधित असते. तर योग्य पर्याय आहे व्यक्तिगत. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही. तर त्यापैकी एक घटक निवडून, अर्थव्यवस्थेतील एक घटक निवडून त्यातील लहानातील लहान घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. आपण पाहिलं की उदाहरणार्थ एका वस्तूच्या किमतीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला. एका व्यक्तीच्या बचतीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला. एका वस्तूच्या किमतीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकांशी संबंधित असते.
एकूण घटकाशी संबंधित असलेलं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. त्यामुळे ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबू.